आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी धनंजय मुंडे यांच्याबद्दलची। धनंजय मुंडे हे आपल्या पदाचा राजीनामा देणार का, की धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला जाणार? गेली 2.5 महिने महाराष्ट्राच्या राजकारणात याच प्रश्नावरून चर्चा सुरू आहे आणि आता याचं उत्तर मिळाले। त्याचं कारण म्हणजे अजित पवारांनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचा चेंडू हा धनंजय मुंडेंच्याच कोर्टात लगावलाय। फक्त हा चेंडू टाकताना अजित पवारांनी जो मुद्दा उपस्थित केलाय तो आहे नैतिकतेचा। त्यामुळे राजीनामा द्यावा की न द्यावा इथून सुरू झालेली लढाई आता नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा द्यावा की न द्यावा इथे येऊन ठेपलीये। काय घडलंय आणि अजित पवारांनी जे विधान केले धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत त्याचा अर्थ नेमका काय निघतोय बघूयात। याबाबतचं सर्वस्व जे काय आहे ते आदरणीय मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आणि त्यांच्या राजीनाम्याच्या संदर्भात अजितदादांनी स्पष्ट भूमिका मांडलेली आहे। अजितदादांची भूमिका हीच अधिकृत भूमिका आहे। यामध्ये शेवटी ते तरी काही हे बघत नाहीत का? त्यांचं म्हणणं की मी ह्याच्यात दुरान्वय पण माझा संबंध नाही। बीड प्रकरणात आरोपांच्या पिंजऱ्यात अडकलेल्या धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचं हे सध्या चित्र आहे। मुख्यमंत्री म्हणून फडणवीसांना विचारलं तर ते अजित पवारांकडे बोट दाखवतात, अजित पवारांना विचारलं तर ते धनंजय मुंडेंकडे बोट दाखवतात आणि धनंजय मुंडेंना विचारलं तर ते वरिष्ठांवर सोपवतात। पण आता अजित पवारांनी राजीनाम्याचा चेंडू पुन्हा एकदा धनंजय मुंडेंच्या कोर्टात टाकत नैतिकतेचा मुद्दा पुढे केलाय। दादा, तुम्ही जशी हिंमत दाखवली नैतिकदृष्ट्या तुम्ही राजीनामा दिला, आरोप झाल्या आता पाटलांनी नुसतं स्टेटमेंट सुद्धा म्हणून नैतिकदृष्ट्या राजीनामा दिला, विलासरावांनी देखील असंच धाडस दाखवून राजीनामा दिला होता। मग ही नैतिकता धनंजय मुंडे का दाखवत नाही असं आपण त्यांना प्रश्न विचारतो। एक मिनिट, पक्षाचे तुमच्या आमच्या असं नसतं बाळा। ह्यामध्ये शेवटी ते तरी काही हे बघत नाहीत का? त्यांचं म्हणणं की मी ह्याच्यात दुरान्वय पण माझा संबंध नाही। अजित पवारांनी नैतिकतेचा मुद्दा पुढे करत थेट धनंजय मुंडेंचीच कोंडी केली आहे। अजित पवारांनी यावेळी जलसिंचन घोटाळ्याचे आरोप झाल्यानंतर राजीनामा कसा दिला होता याचीही आठवण धनंजय मुंडेंना करून दिली। 2010च्या का 11च्या दरम्यान तुमच्यावर सिंचनाच्या बद्दलचे जे आरोप झाले त्यावेळेस तुम्ही स्वतः राजीनामा दिला। जो तो स्वतःचा निर्णय, त्यावेळेस माझ्या सद्विवेक बुद्धीला मला ते पटलं नाही, कारण मी अतिशय स्वच्छ पद्धतीने काम केलेलं होतं। मी आजही पत्रकार मित्रांनो सांगतो, एकही गोष्ट मी एवढी महत्त्वाची खाती आजपर्यंत गेल्या 34 वर्ष सांभाळलेली आहेत। महायुतीचं सरकार सत्तेत आल्यानंतर काही दिवसांतच आरोपांच्या फेऱ्यात अडकलं। मंत्र्यांवरच आरोप होऊ लागल्यानं शिवसेना आणि भाजप ताकही फुंकून पितायत। पण अजित पवारांच्या नैतिकतेच्या या विधानावरून आता शिंदे गटानं चांगलंच सुनावलंय। कुणाचा राजीनामा घ्यायचा, कुणाला मंत्रिमंडळात घ्यायचा, कुणाला पक्षातून काढायचं, हे सर्वस्व अधिकार हे अजितदादाला आहेत। पक्षाचा प्रमुख म्हणून त्यांनी त्यांची भूमिका घेतली पाहिजे। त्यांनी जे काही आता धनंजय मुंडेबद्दल बोललेलं आहे तेच ते अधिकारवादानं कुणालाही सांगू शकतात। उद्या जर आम्हाला आमच्या पक्षाच्या नेत्याने सांगितलं की तुला उद्या राजीनामा द्यायचा तर द्यायचा, नाही तुला या पदावर मी नेमतोय तर नेमतो। म्हणून हा पक्षाच्या नेत्यांनी घ्यायचा निर्णय आहे आणि ते त्यांच्या पक्षाच्या अंतर्गत बाब असल्यामुळे त्यावर मला आमच्या सारख्यांनी भाष्य करणं उचित नाही। सरकारमधले प्रमुख एकमेकांवर टोलवतायत, त्यामुळे नेमका राजीनामा घेण्याचा अधिकार असतो तरी कुणाला, याबाबत राजकीय विश्लेषकांकडून माहिती घेतली। असे की धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मागणीबाबत अजित पवार यांनी सुरुवातीपासून अतिशय सुस्पष्ट भूमिका घेतली आहे की जोपर्यंत त्यांचा या प्रकरणाशी काही संबंध आहे हे स्पष्ट होत नाही किंवा तशा काही गोष्टी पुढे येत नाहीत तोपर्यंत त्यांच्यावर कुठलीही कारवाई केली जाणार नाही। मग या पार्श्वभूमीवर त्यांचं कालचं वक्तव्य थोडंसं वेगळं आहे किंवा सिंचन घोटाळ्याच्या वेळेस मी आरोप झाले तेव्हा चौकशी आधीच नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला होता, पण हा जाता प्रश्न आहे। याचा अर्थ त्यांनी राजीनाम्याचा निर्णय धनंजय मुंडे यांच्यावर सोपवलाय आणि ते तो देतील असा निष्कर्ष काढणं थोडंसं घाईचं ठरेल, कारण मागच्या 2 महिन्यात एवढी उलटसुलट वक्तव्य आलीत या संदर्भात की लगेच कुठल्या निष्कर्षापर्यंत जाणं थोडंसं घाईचं ठरेल। अजित पवारांनी राजीनाम्याचा चेंडू धनंजय मुंडेंच्या कोर्टात टाकला, त्यात सरकारमधले मित्रपक्ष हात झटकतायत। अशात विरोधकांना मात्र आयतं कोलीतच मिळालंय। नैतिकता म्हणून
RR आबांनीही त्यांनी तर त्यांच्यावर तर कुठला भ्रष्टाचाराचा तर पण नव्हता, पण एक स्टेटमेंट जे सगळ्यांना वेदना देणारं झालं, त्याच्यात केवढा मोठा मन दाखवून RR आबांनी तेव्हा राजीनामा दिला होता. त्याच्यामुळे नैतिकता ही RR आबांनीही दाखवलेली आहे. अजित पवारांनी त्याचा काल DCM यांनी उल्लेख त्याचा काल केलेला आहे. त्यांनी नैतिकता म्हणून राजीनामा दिला होता. तोच आदर्श ठेवून त्यांच्या बाकीच्या लोकांनी वागावं एवढीच आमची अपेक्षा आहे. धनंजय मुंडे यांचा राजीनामा द्यायचा की नाही यापेक्षा त्यांनी कुणी घ्यायचा हे ठरायला पाहिजे. तो अजित पवारांनी घ्यायचा की देवेंद्र फडणवीस यांनी घ्यायचा, कोणाला वाचवत आहे? माझं तर स्पष्ट मत आहे. धनंजय मुंडेंनी याआधी जातीचं कार्ड काढत भगवानगडाचा पाठिंबा मिळवला होता. आता धनंजय मुंडेंच्या समर्थनार्थ ओबीसी नेते आले. तुम्ही बघा, ज्यांच्यावरती आरोप लावण्यात आले यापूर्वी आणि तात्पुरत्या स्वरूपामध्ये त्यांनी त्यावेळेस राजीनामे दिले, नंतर त्यांचे आरोप सिद्ध झाले नाही, त्यांचं पॉलिटिकल जीवन उद्ध्वस्त झालेलं आहे. लोक त्यांच्याकडे साशंक दृष्टीने पाहायला लागतात, तो आरोपी असो किंवा नसो. राजीनामा दिला म्हणजेच हा दोषी असेल हे गृहीत धरले जाते सामान्य जनतेमध्ये, आणि मग त्या व्यक्तीकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन बदलत असतो. आणि म्हणून जोपर्यंत एखादा उभरतं राजकीय व्यक्तिमत्व, मी धनंजय मुंडेंना आमच्या ओबीसी समाजातलं उभरतं राजकीय नेतृत्व म्हणतो आहे पुढच्या दिवसात, अशा व्यक्तीचं जर राजकीय नुकसान होत असेल तर ओबीसी समाज ते कदापि सहन करणार. केवळ आरोप झाल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात अनेक दिग्गज नेते पदापासून याआधी दूर झालेत. AR अंतुले यांनी कथित सिमेंट घोटाळ्यात राजीनामा दिला होता. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्यावर मुलीच्या परीक्षेत 2 गुण वाढवल्याचा आरोप होता. त्यांनी नैतिकतेतून राजीनामा दिला होता. मनोहर जोशी यांच्यावर जावयाच्या भूखंड प्रकरणात आरोप झाले होते. त्यांनीही मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. उपमुख्यमंत्री असताना छगन भुजबळांनी तेलगी घोटाळा प्रकरण समोर आल्यानंतर नैतिकतेतून राजीनामा दिला. विलासराव देशमुख यांना 26/11च्या हल्ल्यानंतर ताज हॉटेलमध्ये दिग्दर्शक राम गोपाल वर्माला नेणं भोगलं होतं. त्यांनाही राजीनामा द्यावा लागला होता. RR पाटलांनीही दहशतवादी हल्ल्यानंतर बडे बडे देशों में छोटे छोटे हादसे होते हैं असं वक्तव्य केल्यानंतर राजीनामा दिला होता. अजित पवार यांच्यावर सिंचन घोटाळ्यात आरोप झाल्यानंतर त्यांनी राजीनामा दिला होता. अशोक चव्हाण यांनी आदर्श घोटाळा प्रकरणात आरोपांनंतर राजीनामा दिला. एकनाथ खडसे यांनी भूखंड घोटाळा प्रकरणात आरोप झाल्यानंतर राजीनामा दिला. अनिल देशमुख गृहमंत्री असताना 100 कोटींच्या कथित वसुलीचे आरोप झाल्यानंतर त्यांनाही राजीनामा द्यावा लागला होता. संजय राठोड यांना एका तरुणीच्या आत्महत्या प्रकरणात आरोप झाल्यानंतर पदापासून दूर व्हावं लागलं होतं. गेले 2 महिने बीड जिल्ह्यातली वेगवेगळी प्रकरणं गाजतायत आणि या सगळ्यांच्या केंद्रस्थानी आहेत धनंजय मुंडे. आधी संतोष देशमुख हत्या प्रकरण, मग पवन चक्की खंडणी प्रकरण, वाल्मिक कराड हा सुपर पालकमंत्री असल्याचा आरोप, परळीतील राखेची अवैध वाहतूक, पीक विमा घोटाळ्याचे आरोप, बोगस बिलं काढून भ्रष्टाचार, मर्जीतल्या अधिकाऱ्यांना अभय देणं, कृषी साहित्य खरेदी घोटाळा या सगळ्या प्रकरणात मुंडेंवर आरोप झाले. बीड प्रकरणात विरोधकांनी याआधीच नैतिकतेचा मुद्दा उपस्थित केला होता. मात्र आता पक्षाच्या अध्यक्षांनीच नैतिकतेचा मुद्दा उपस्थित केल्यानं धनंजय मुंडेंची पुरती कोंडी झाली आहे. त्यामुळे नैतिकतेतून धनंजय मुंडे कोणता निर्णय घेणार याकडे राज्याचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.